नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर फलक. अजितदादांचं फक्त नावच पुरेसं आहे. घातकी तटकरे आणि पटेलांची गरज नाही, बॅनर मध्ये उल्लेख. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापतीपदी निवड. हर्षवर्धन पाटील समर्थकांसह महिलांमध्ये चैतन्याचं वातावरण. उल्हासनगरच्या महाराळ गावात तरुणावर टोळक्याचा सशस्त्र हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. पूर्व वैमनस्यातून घडली घटना. संजय पंथाळे गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा छापा. 4 आरोपींवर गुन्हा दाखल. आरोपींकडून रोकड आणि मुद्देमाल जप्त. वडिलांच्या अनैतिक संबंधांमुळे मुलाची आत्महत्या. नाशिकच्या अभोणा पोलीस ठाण्यात वडील आणि प्रेयसीवर गुन्हा दाखल. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत वायू गळती. कामगारांनी काढला पळ. वायू गळतीमुळे कामगारांना श्वसनाचा त्रास. एका कामगाराची प्रकृती बिघडल्यानं उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका. ऐन हंगामातच निसर्गाच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. गावरान आंबा महागण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात खाद्यतेल दरवाढीतही भुईमूग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद. केवळ 33% क्षेत्रावर पेरणी. भुईमूग उत्पादन वाढवण्याचं आव्हान. आरटी प्रवेशासाठी आज सोडत. 1007 जागांसाठी 2383 अर्ज दाखल. सोडतीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार. खंडणीखोरांची शिक्रापूर पोलिसांकडून धिंड. दोघे अटकेत. गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी काढलेली ही सलग 4थी धिंड. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.